रामकृष्ण हरिताई. रामकृष्ण हरी. रांगोळ कोण काढी? रुक्मिणी टाकरस. रुक्मिणी विष्णू टाकरस. म्हणजे तुम्हीच काढी का? हो. वा वा वा, फार छान काढी बरं. आणि हे कुठं शिकल्या तुम्ही रांगोळ काढायचं? स्वतःच. म्हणजे घरी शिकल्या का? हो. बरं बरं बरं. कोणतं माहेर आहे? रानमाळा. रानमाळा म्हणल्यावर वारकरी घराणं असायला पाहिजे नाही का? वारकरीच. वा वा वा, पहिलीच पूर्वीच वारकरी आहेत तुम्ही. हो. वा. तुमचे बाबा होते का गेल्या वर्षी पारायणाला? होते होते. काय नाव आहे? दगडूबा आसरूबा पालवे. वा 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 वा, रामकृष्ण हरी. छान काढी, छान. एवढा उत्सव कशामुळे येत आहे आज हा? आज बाबा येणार आहेत म्हणून. बर बर बाबा बर येणार आहेत बर बाबा. बर, ठीक आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय नाव येत आहे आपलं? छाया गुले. हा, छाया संतोष गुले. बर बर. कोणचं आहे माहेर? बरडा. बरडेचे आहेत का? हा, बर बर बर. रांगोळ कोण काढली? मीच काढली. वा वा, छान काढली बरं. हा. रामकृष्ण हरिताई. रामकृष्ण हरी. कोण काढली रांगोळ? मी काढली. काय नाव आहे तुमचं? सुवर्णा. बर, पूर्ण सांगा ना. सुवर्णा रमेश टाकरस. बर बर बर. कोणतं आहे माहेर? सावरगाव मुंडी. बर. आणि रांगोळीच्या मधात हे नाव काय काढलंय बरं? श्री संत भगवान बाबा. श्री संत भगवान बाबा. आणि मला वाटतं आज भगवान गडाचे महंत येणार आहेत नाही का? हो वा वा, तोच हा उल्हास आहे पूर्ण. हो. धन्यवाद. रामकृष्ण हरिताई. रामकृष्ण हरिताई. आज तुमच्या गावामध्ये फार मोठा उत्सव दिसतो बरं. आज आमच्या गावात मोठा फार उत्सव दिसतो. काय म्हणून आहे? भगवान बाबा नामदेव शास्त्री येणार आहेत. गडाचे महंत गडाचे नामदेव शास्त्री. नामदेव वा शास्त्री. वा वा वा. आणि हे वरती काय बांधलं? कशामुळे बांधलं बरं? आनंद उत्सव साजरा आहे का? आनंद उत्सव वा साजरा. वा वा वा. कोणतं माहेर आहे तुमचं? वाई. हे माहेर आहे का सासर आहे? सासरे. बर, काय नाव संपूर्ण? लोचना साहेबराव गुले. बर ताई, तुम्ही रांगोळ पण छान काढली बरं. हा, छान काढली. कोण काढली? माझ्या मुलीने काढली. बर, मुलगी कुठे गेली आता? मुलगी आता जेवण करायला. पारायण करते का? पारायण. पारायणाला बसली ना? हा. वा वा वा. आणि हे संस्कार तुमचे कुठले आहेत? माहेरी होतं का असं? हा, माहेरी होत ना. कोणचं आहे माहेर? बोरकिनी. वा, बोरकिनील तर बाबा हमेशा गडावरचे म्हणत बघ येतात ना. हा. मग तुम्हाला सर्व माहित आहे काय करावं लागतं आज? हा, सर्व माहिती आहे. वा वा, धन्यवाद. रामकृष्ण हरी. बोलू का? जगन्नाथ गुले. ताई, काय नाव आहे तुझं? पूजा. बर. आणि आई वडिलाचं? पूजा जगन्नाथ गुले. आईचं नाव मनकरना. बर बर बर. ही रांगोळ कोण काढली? तूच का? हा, मीच काढली रांगोळी. बर बर. पूर्णच आज गावामध्ये रांगोळी येतात आणि अतिशय मोठा उत्सव दिसत आहे बघा हा. काय म्हणून आहे बरं हा? काय आज आनंद एवढा? आमचा गावचा सप्ताह, गावाच्या सप्ताहाचे 5 वर्ष आणि आजचा खास उत्सव म्हणजे महाराज येणार आहे. त्याच्यामुळे सगळ्या गाव सजावट केलेली आहे आणि ही रांगोळी त्यासाठीच आहे. बर बर बर. आणि कुठं प्रशिक्षण दिलंय रांगोळी काढायचं? प्रशिक्षण वगैरे काय, मी तर फोनवर बघून शिकले आणि काढून शिकले. बर, वा वा, धन्यवाद. थँक्यू. आपण भगवान बाबाच्या चरणी विनंती करू की हा जो उत्सव आहे हा उत्सव आमचा वर्षानुवर्षे चालू राहो आणि तरुणाला सुद्धा असाच उत्सव कायम अशी सेवा करून घेऊ. धन्यवाद. रामकृष्ण हरी. दादा, आपली मुलगी आहे का? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज तुमच्या गावामध्ये सप्ताह आहे, हे बरोबर आहे बरोबर बाळ? हो. पण हे स्वागत आणि पूर्ण गावामध्ये रांगोळी येतात, हे काय म्हणून उत्सव आहे बरं आज? आज गडाचे महंत श्री डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री येणार आहेत. बरोबर. त्यांचं स्वागत करण्यासाठी सर्व गावानं रांगोळी काढलेल्या आहेत. वा. तो बाळ तू शाळा शिकतो, पण कोण्या वर्गात? आणि हा काय शिकतो बाळ? का पिलू, तू काय शिकतो बाळ? मी का नवी कक्षामध्ये आहे. बरोबर. कोण्या शाळेला? जवाहर विद्यालय जिंतूर. बरं, काय शिकून काय बनायचं तुला आता? MBBS. MBBS. मग डॉक्टर, वकील, इंजिनियर वगैरे काही नाही नाही का? म्हणजे महाराज होतो का? मग गणकीन चांगला लावलेला दिसतो. वा 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 वा, धन्यवाद बाळ. काय नाव आहे तुझं पूर्ण? चैतन्य यशवंत कांगणे. वा, धन्यवाद. काय इच्छा आता पुढची तुझी शिक्षण घेऊन? माझी का MBBS व्हायचं. 60-70 वर्षाची रिटायरमेंट झाली. वा, धन्यवाद. क्षेत्र भगवान गडवर जायचं, समाधी घ्यायची. वा, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बघा, सप्त्यातील कितवा दिवस आहे बापू? आज विसरले बघा, कुणालाच भान नाही. आज कितवा दिवस आहे सप्त्यातला?
6वा दिवस आहे आणि 6व्या दिवसाचं हा नाश्त्याची पंगत आहे. आपण बघू शकता नाश्त्याची पंगत जर एवढी असेल तर मग दुपारची पंगत केवढी होत असेल. कारण आता ज्ञानेश्वरी पारायणातील हा 20व्याचा टाइम आहे आणि सर्व गाव चुलबंद असतं रोज. पण आपण बघू शकता आजच नाही तर जसा सप्ताह चालू झाला तेव्हापासून ह्या पंक्ती आहेत. आणि आज एक मोठा उत्सव आहे. आपल्या गडाचे महंत भगवान बाबाचे उत्तराधिकारी नामदेवबा शास्त्री येणार आहेत. हे अन्नदानाचं आणि कथेचं एकच कक्ष असल्यामुळे हे बघा आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात महिला भोजनाकरता बसलेल्या आहेत आणि तरुण वाढण्याचं कार्य करतात. महाराज परमेश्वर महाराज आपल्या समोर नाहीत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. महाराजाला आपण विचारणार आहोत की बुवा सप्ताहाचं थोडं आम्हाला रूपरेषा सांगा. महाराज किती वर्ष आपलं सप्ताहाचं? आमच्या सप्ताहाचं 5वं वर्ष आहे महाराज. बर बर बर. आणि मंदिर व्हायला किती वर्ष झाले हे? मंदिर होऊन जवळजवळ 5 वर्ष पूर्ण झालेत. बर. आणि आज हे जे अन्नदान आहे पूर्ण गाव आहे का कसं काय? एक एक आहे? पूर्ण गाव आहे. पूर्ण गाव चुलबंद असतं? चुलबंद. बर. कितवा वर्ष सप्तेचं म्हणले ते? 5वं वर्ष. 5 वर्ष. मंदिर व्हायला 5 वर्ष झाली? हो, मंदिर होऊन 5 वर्ष पूर्ण बर. झाले. आणि दिवस किती आहे आजचा? दिवस 6वा आहे आजचा. आपला 5वा. 5वा दिवस आहे का? 6वा. बघा भान हरवलं नाही का? वार पण कळतंय का आज कोण वार येतं? नाही ना, नाही कळत. कारण यालाच म्हणा मी माझी आठवण विसरले किंवा वृत्तीच झाली निवृत्ती मग जनन दिशे डोळा, नाही का? आणि महाराज किती सारासारी किती अन्नदान लागतं बरं दररोजचं तरी बी अंदाजी एका दिवसाला? 80,000 रुपये एका दिवसाला लागते. खर्च येते एका खर्च. बरोबर. आणि ह्या ज्या आता पंक्ती आहेत आता खूप मोठी नाश्त्याची पंगत आहे बघा आपण बघू शकता. आणि या एका सारासारी एका पंक्तीला किती क्विंटल अन्नधान्य लागला असेल या अंदाजे एक सांगा आम्हाला. अंदाजे 1-2 क्विंटल. बघा आपण दर्शक बघू शकता. आणि किती जण मिळून करता का? एक व्यक्ती करतो? आजच्या अन्नदातेच 3 जण आहेत आजचे. बरोबर. कोण आहेत? आजचे 2च आहेत. नामदेवराव भगवानरावजी घुले आणि त्यांचेच युवाई सर्जेराव कुंडलिकराव टाकरस. बर. आणि गावामध्ये बघा मी एक राऊंड मारला पूर्ण तर एवढ्या महिला उत्साहामध्ये येतात आणि प्रत्येक दारावर तोरण बांधले तर कोऱ्या साड्याचे आणि प्रत्येकच महिलांनी रांगोळी पण काढलेल्या येतात. मग हा काय म्हणून उत्सव आहे एवढा मोठा? हा जो हे राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे महंत, गडावरले महंत आणि हे सर्व आमच्या समाजाचं अधिष्ठान असलेले भगवानगड यांचे गादीवर असलेले डॉक्टर न्यायाचार्य नामदेव शास्त्रीजी यांचं आज या ठिकाणी आगमन होणार आहे. आणि त्यांच्यामुळं हा उत्साह या गावामध्ये दिसत आहे. हा सोहळा म्हणजे खूप मोठा सोहळा आहे, भव्य दिव्य स्वरूपाचा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. वा, धन्यवाद. म्हणूनच स्वर्गीच्या अमर इच्छितात ते देवा आणि मूर्ती लोकी व्हावा जन्म. बरी जाळी बांधून हे येळू बांधले आज दररोज नव्हते. हे कशासाठी? आता हे बाबाच्या दर्शनासाठी जे नियोजन करायचं केलेलं आहे म्हणजे ते रांग दर्शना करता. वा, धन्यवाद. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज भगवान बाबा की जय. बघा ज्ञानेश्वरी पारायण थांबलेला आहे आणि इथं काही मुलं मुली नाश्ता करतात बघा. तुम्ही पारायणाला बसलेले का बापू तुम्ही? हो. बर. किती मुलं बसलेले आहेत पारायणाला? मुलं किती बसलेले? तू सांग ना तुझ्या तोंडाला. किती? 4 मुलं? 10 मुलं. 10 मुलं आहेत फक्त? हो. बरं. आणि बाकी मुलं काय करतात मग गावातले? बाकी मुलं काय वाढायची सेवा करतात का? धन्यवाद. आणि आज कितवा अध्याय झाला? 16वा झाला, 18वा सुरू आहे. 16वा पूर्ण झाला? 17वा झाला, 18वा सुरू आहे. बरं. 18वा अध्याय घ्यायचा का आज? आणि सांगता कधी आहे पारायणाची? 6 वाजता. उद्या आहे का? हा. वा. तुझे किती पारायण झाले बाळ? माझे 4 ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूर्ण 4 पारायण झाले? हो. वा, धन्यवाद. काय नाव आहे तुझं? अनिकेत. हा? अनिकेत. कोण्या गावचं आहे? इदलचाच आहे. बर. काय शिकतो? काय कॉलेजला आहे. काय व्हायचं शिकून? काय बनायचं तुला आता? मी कशामुळे विचारलो? तुझे 4 पारायण झाले तर तुझी काय इच्छा झाली? समोर शिक्षण घेऊन काय बनायचं आता? महाराज.
बर कीर्तनकार बनायचे का? हा. वा वा, धन्यवाद. टाळ्या वाजवा गड्या याच्यासाठी एकदा.